ही परिस्थिती आहे रेणापूर तालुक्यातील गव्हाणगावच्या अंतर्गत रस्त्याची। ह्या मार्गावर सांडपाणी आहे, घाण पाणी आहे। पावसाळ्यामध्ये सर्व शेतामधलं पाणी, सर्व शिवारामधलं पाणी ह्या रस्त्याने जाऊन अत्यंत भयानक असा आरोग्याला धोका या गावकऱ्याचा निर्माण झालेला आहे। या रस्त्याला चक्क नालीचं स्वरूप आलंय। अत्यंत घाण पाणी आहे, पूर्ण घाण पाणी ह्या रस्त्याने जात आहे। पूर्ण हिवाळ्यामध्ये अशी परिस्थिती आहे, तर पावसाळ्यामध्ये कशी अशी एकदम दयनीय परिस्थिती असेल। नाल्या नसल्याने पावसाळ्यात सगळ्या शेताचं पाणी या रस्त्यावर येऊन घरात शिरत आहे। घाण पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला सुद्धा धोका आहे। पण आता ही परिस्थिती बदलणार आहे। ज्यावेळेस एका कार्यक्रमानिमित्त आमच्या गावामध्ये आमचे भाजपचे तालुका अध्यक्ष आदरणीय दशरथ भैया सर्वोदय या ठिकाणी आले होते। त्यावेळेस त्यांना आम्ही सहज दाखवलं की भैया हा रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत आहे, आणि त्यावेळेस त्यांनी रस्ता बघून तात्काळ आम्हाला माननीय लातूरचे ग्रामीणचे आमदार रमेश आप्पा कराड यांच्या आमदार निधीतून त्यांनी आम्हाला 8 लाख रुपयाचा एक आमदार फंड या ठिकाणी आदरणीय दशरथ भैया सर्वोदय यांनी मिळवून दिला। तुम्हाला पत्र दाखवतो की त्यांनी 8 लाख रुपयाचा निधी आमच्या ह्या रस्त्यावर दिला आहे। लातूर ग्रामीणचे आमदार रमेश आप्पा कराड यांनी आता या रस्त्याला मंजुरी दिली आहे। ॲडव्होकेट दशरथ सरोदे यांच्या प्रयत्नांना सुद्धा यश मिळालेलं आहे। जो प्रश्न काँग्रेसच्या नेत्यांना गेली अनेक वर्ष सोडवता आला नाही, तो प्रश्न रमेश आप्पांनी फक्त एका वर्षातच सोडवला आहे।